नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही श्री परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. डॉक्टर कॉम्प्टन यांनी दिलेली ऑफर ऐकून पांडुरंग शास्त्री अतिशय थक्क होऊन गेले. ती ऑफर देताना मात्र कॉम्प्टन मुळीच थक्क झाले नव्हते. ते थक्क झाले होते ते गेल्या आठवड्यातले पांडुरंग शास्त्रींचे विचार ऐकून. खरोखरच पांडुरंग शास्त्रींनी गेल्या 7 दिवसात त्या तत्वज्ञ मंडळींना कितीतरी नवे विचार दिले होते. समाजोन्नतीचा चिरंतर स्वरूपाचा मार्ग दाखवला होता. त्या कार्यात स्वतःला झोकून द्यायची सिद्धता दाखवली होती. जगातलं अन्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान यांचा तौलनिक उहापोह त्यांनी केला होता. भारतातल्या प्राचीनतम तत्वज्ञानाची महती त्यांना पटवून दिली होती. प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित असलेल्या भगवंताची जाणीव त्यांना करून दिली होती. आत्मविकास साधण्यासाठी विश्वनिर्मात्याची उपासना केली पाहिजे आणि ती करण्यासाठी विश्वनिर्मात्याला निश्चित आकार आणि गुणवैविध्य असायला हवं हा त्यांचा सिद्धांत सर्व तत्वज्ञांनी स्वीकारला होता. दुसऱ्या महायुद्धात सारी मानवता भरडली गेली होती. जडवादाचा उदय झाला होता. तिसरं महायुद्ध अशक्य वाटत असलं तरी युद्धसामग्रीची भरमसाठ निर्मिती होत होती. त्यामुळे सामान्य माणूस भयानक त्रासलेला होता, एकाकी पडला होता. अशा परिस्थितीत माणसामधलं अंतर कमी करून त्याला एकमेकांच्या जवळ कसं आणायचं हा प्रश्न या तत्वज्ञ मंडळींना पडला होता. परिषदेत काही विषयावर विस्तृत चर्चा झाली होती. तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी मार्ग दाखवला होता. भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. त्याचा उपयोग व्हायला हवा. कारण भ्रष्ट धर्मानं समाजात अडथळे निर्माण केले आहेत. वेअर रिलिजन एंड्स देअर स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स. परमेश्वराच्या आधिपत्याखाली विश्वबंधुता आली पाहिजे असा मार्ग दाखवून पांडुरंग शास्त्रींनी सर्वांना भरभरून विचारधन दिलं होतं. त्यांचं पहिलं भाषण ऐकूनच प्रत्येकजण अवाक झाला होता. पुढे रोजच त्यांना बोलायची संधी मिळत गेली. किंबहुना बोलण्याचा त्यांना इतरांकडून सतत आग्रह झाला होता. एवढंच नाही तर ते 3 वेळा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. आज कोण प्रेसिडेंट अशी पृच्छा सेक्रेटरीनं करताच सर्वजण एक सुरात ओरडायचे, आठवाल आठवाल. पहिले 3 दिवस त्यांना टाळणारी मंडळीच नियम बाजूला सारून त्यांना सन्मानानं अध्यक्ष बनवित होती. सतत बोलण्याचा आग्रह करत होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग शास्त्री पुढे जवळपास रोज आपले मौलिक विचार मांडत होते. ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती. रात्री 11-12 वाजेपर्यंत ही तत्वज्ञ मंडळी आपापलं वय आणि मान विसरून पांडुरंग शास्त्रींच्या खोलीत जमलेली असायची. त्यांच्या खोलीला हॉस्टेलचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पांडुरंग शास्त्रींना ती मंडळी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाबरोबरच श्रीकृष्ण, वाल्मिकी, व्यास अशा निरनिराळ्या विभूतींविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी अनेक शंका-कुशंका विचारायची. मग त्यांच्यामध्ये चर्चा झाडायच्या. त्यामध्ये किती वेळ जायचा हे कुणालाही समजत नसे. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देताना पांडुरंग शास्त्री म्हणत, धिस वर्ल्ड इज क्रिएटेड नॉट इव्हॉल्व्ड. ही गोष्ट तुम्ही निश्चित समजा. त्याविषयी मुळीच तर्कवितर्क करू नका. आमच्या प्राचीन वाङ्मयात आणि संत साहित्यात तसे दाखले दिले आहेत. अनुभूतीशिवाय कुणी तसं लिहिलेलं नाही. विश्वकर्म्यानं निर्माण केलेलं हे विश्व अतिशय सुंदर आहे. ते जर निर्मित आहे तर निर्माता हा आलाच. हा निर्माता कुठलाही आकार घेऊ शकतो, रूप घेऊ शकतो. मग तो मनुष्यकार का नाही घेणार? सत्ता पायाशी असून तो सर्वसामान्यांसारखा राहिला. सत्ताजी शस्त्रानं माणूस बदलू पाहतो, पण श्रीकृष्णासारखे अवतार विचारांनी आणि उभेनं माणूस बदलतात. आणि कोणीतरी विचारायचं, श्रीकृष्णाचं अर्थकारण सांगा ना. दुसरा कोणीतरी प्रश्न विचारायचा, त्या बाबतीत संदर्भ पुस्तकं कुठे मिळतील? त्यावेळी पांडुरंग शास्त्रींची मान खाली जायची. ते एवढंच म्हणायचे, मी भारतात परत गेल्यानंतर तुम्हाला पुस्तकं पाठवून देईन. असं सांगून ते त्यांची बोळवण करायचे. तेव्हा मनात ते म्हणायचे, काय सांगणार मी तुम्हाला? महाभारत वाचा, हरिवंश वाचा. या ग्रंथांमधलं सार तुमच्या भाषेत द्यायला हवं आहे. आहे तसा एकतरी ग्रंथ. दहीहंडी फोडायची
आणि सुंठवडा खायचा हे आमच्या धर्माचं गतानुगतिक रूप. श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान कोण जाणून घेतो? कोण त्याच्यावर संशोधन करतो? कुठले संदर्भ ग्रंथ देणार मी तुम्हाला? तरी पण पांडुरंग शास्त्री स्वतः त्यांच्या शंकांचं निरसन करायचे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजनीती या सर्व क्षेत्रातलं श्रीकृष्णाचं कार्य ते विशद करायचे. आपले मुद्दे मांडताना पांडुरंग शास्त्री दाखले देऊन बोलायचे नाहीत. दाखले देऊन बोलण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. गेल्या कित्येक वर्षाच्या विचारमंथनातून त्यांनी स्वतःचं तत्त्वज्ञान उभं केलं होतं. वैदिक किंवा तत्सम ग्रंथाचे दाखले देऊन पुष्कळ जण बोलतात, परंतु पांडुरंग शास्त्री आधी विचार मांडायचे आणि मग त्या ग्रंथात दाखले शोधायचे. तत्त्वज्ञानाविषयी सांगताना ते म्हणायचे, सृष्टीचा निर्माता माझ्यात आहे, इनड्वेलिंग गॉड, तसा तो दुसऱ्यातही आहे. म्हणून आत्मगौरवाबरोबरच परसन्मानही केला पाहिजे. पुनर्जन्म हा निसर्गाचा नियम आहे. माणूस कोरी पाटी घेऊन येत नाही आणि कोरी पाटी घेऊन जात नाही. माणसाच्या अंतर्मनाचे परिणाम पुढच्या जन्मात संक्रमित होतात. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यप्रवणतेवर ते संस्कार लेप करतात. ते लेप शास्त्रीय मूर्तीपूजनच जाऊ शकतात. अशा तऱ्हेनं ते मानसशास्त्र समजावून द्यायचे. तर अर्थशास्त्राबद्दल ते सांगायचे. विशिष्ट व्यवसाय विशिष्ट वर्णामधल्या व्यक्तीच्या हातात असेल तर ती व्यक्ती त्यामध्ये जास्त मेहनतीनं प्रगती करू शकते. पण त्यातलं अपेक्षेपेक्षा अधिक मिळालेलं वित्त त्याला दुसऱ्या व्यवसायात टाकता येणार नाही. म्हणजेच त्याची कमाई मर्यादित राहून इतरांवर अतिक्रमण होणार नाही. एकच व्यवसाय संस्था अनेक क्षेत्रात काम करू लागली तर इतरांचे व्यवसाय मरतात. राजसत्तेकडे धनसत्ता नसावी आणि धनसत्तेकडे राजसत्ता नसावी, असे राजनीतीवर विचार मांडून ते समाजशास्त्राविषयी सांगायचे. समाजात पोलीस निष्ठा पाहिजे की विचारनिष्ठा? रात्री पोलीस नाही म्हणून नो एंट्रीमधून प्रवेश केला जातो. मी दुसऱ्याचं घर का फोडत नाही? कारण दुसऱ्यानं माझं घर फोडू नये म्हणून. अशी तडजोडीची भूमिका योग्य नव्हे. विचारनिष्ठा ही महत्त्वाची. जर श्रमानं मी माझं घर उभारलं असेल तर दुसऱ्यानंही श्रम करूनच घर उभारलं असेल. तो श्रमत असताना देवही श्रमत होता, अशी भावना हवी. गेल्या 7 दिवसात पांडुरंग शास्त्रींकडून त्या तत्त्वज्ञ मंडळींना अशा प्रकारचे पंचरंगी क्रांतीचे विचार ऐकायला मिळाले होते. भरपूर नवज्ञान मिळालं होतं. प्रत्येकानं पांडुरंग शास्त्रींना चांगलं जोखलं होतं. हा हिरा आपल्या हातातून निसटता कामा नये असंही त्यांच्यातल्या काही जणांना वाटत होतं. त्याबाबतीत डॉक्टर कॉम्प्टन यांनी आघाडी मारली होती. परिषदेच्या अखेरच्या दिवशी डॉक्टर कॉम्प्टन पांडुरंग शास्त्रींजवळ आले होते आणि अत्यंत प्रेमानं त्यांनी पांडुरंग शास्त्रींचा हात आपल्या हातात घेतला होता. मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर कॉम्प्टनने त्यांना जरा बाजूने नेलं होतं. ती मोठी ऑफर देताना ते म्हणाले होते, आज अमेरिकेला तुमची गरज आहे. कृपा करून तुम्ही अमेरिकेला या 5 वर्षासाठी स्टेट गेस्ट म्हणून. तिथे गाडी बंगल्यासह सर्व सोयी सुविधा तुम्हाला मिळतील. त्याशिवाय वर्षाला 1 लाख रुपये, याप्रमाणे 5 वर्षात 5 लाख रुपये तुमच्या हिंदुस्थानातल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील, अगदी टॅक्स फ्री. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मी तसा सल्ला देऊ शकतो. अमेरिकेत राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा. तुमचे नवीन नवीन प्रयोग करा. पांडुरंग शास्त्री तेव्हा त्यांच्या नीलनेत्रात डोकावून पाहत होते. डॉक्टर कॉम्प्टन यांच्या नीलनेत्रामधला वडिलकीचा ओलावा त्यांना भविष्याचं अनंत आकाश दाखवत होता. डॉक्टर कॉम्प्टन पुढे म्हणाले, तुम्हाला मिळणाऱ्या मान सन्मानाबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर तुमची अपॉइंटमेंट अग्रक्रमानं असेल. ती ऑफर ऐकून पांडुरंग शास्त्री थक्क होऊन गेले होते. मनाशी तेव्हा ते म्हणाले होते, देवा, तू माझी सारखी परीक्षा घेतोस का रे? 4 दिवसापूर्वी अपमानित अवस्थेत इथून मायदेशी निघून जाण्याची वेळ तू माझ्यावर आणली होतीस आणि आज मोठ्या सन्मानानं दूरदेशी जाण्याची नवी संधी तू मला उपलब्ध करून देतोयस. 8 दिवसात ही 2 टोकं. तू खचितच माझी परीक्षा घेत असणार. अपमानित अवस्थेत अविचारानं मी इथून निघून गेलो नाही आणि आताही मानानं आलेली ही संधी अविचारानं. उघडपणानं ते डॉक्टर कॉम्प्टन यांना म्हणाले, आपण मला फार मोठा मान देत आहात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
अर्थात हा सन्मान माझा नसून माझ्या देशातल्या भव्यतम प्राचीन तत्त्वज्ञानाचा आहे, ऋषीमुनींच्या परिश्रमाचा आहे हे मी जाणून आहे. तथापि त्या प्राचीन संस्कृतीचा पूजक म्हणून तुम्ही मला दिलेला हा सन्मान स्वीकारायचा किंवा नाही हे मी आत्ता सांगू शकणार नाही. मग केव्हा सांगणार? हिंदुस्थानात परत गेल्यावर मी आपल्याला कळवीन. ठीक आहे. तुमच्या पॉझिटिव्ह उत्तराची मी जानेवारी 1955च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट बघतो. अमेरिकेत राहून तुम्हाला निश्चित मनानं कार्य करता येईल. तुम्हाला जे परिवर्तन अभिप्रेत आहे ते परिवर्तन अमेरिकेत फार लवकर घडून येईल. अमेरिकन माणसाला आज खरोखर अशा वैश्विक धर्माची आणि चिरंतर तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. अमेरिकेत जर तुमचे प्रयोग यशस्वी झाले तर ते जगात पोहोचायला मुळीच वेळ लागणार नाही. साहजिकच हिंदुस्थानातही परिवर्तन घडून येईल. म्हणजे तुमचं कार्य हिंदुस्थानापासून वंचित राहिलं असं होणार नाही. गेल्या काही दिवसात आपण चर्चा केल्यानुसार खऱ्या अर्थानं विश्वधर्म निर्माण करता येईल आणि त्या योगानं सारा समाज उन्नतावस्थेला नेता येईल. आपले नेत्र मिचकावून गालातल्या गालात हसत ते पुढे म्हणाले, तुमच्या श्रीकृष्णाला हेच अभिप्रेत होतं ना? आमचा श्रीकृष्ण नाही डॉक्टर कॉम्प्टन, आपला श्रीकृष्ण. जेव्हा ह्या जगात दुसरे कोणतेही धर्म नव्हते तेव्हा श्रीकृष्णानं अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी गीता तत्त्वज्ञान सांगितलं. त्यामुळे श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान हे केवळ हिंदुस्थानापुरतं मर्यादित नाही. श्रीकृष्णाला आणि त्याच्या विचारांना आपण एवढं संकुचित करता कामा नये. पांडुरंग शास्त्रींच्या या बोलण्यावर डॉक्टर कॉम्प्टन मनापासून हसले. मग म्हणाले, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे यायला मुळीच हरकत नाही तर? कारण श्रीकृष्णाचं कार्य करायला देशकालाची बंधनं मुळीच नाहीत. अगदी बरोबर. फक्त कार्याची मुहूर्तमेढ कुठे रोवायची एवढाच माझ्यापुढे प्रश्न आहे. त्यावर विचार करून मी तुम्हाला हिंदुस्थानात गेल्याबरोबर कळवीन. ही गोष्ट जेव्हा मगनबाई शहांना कळली तेव्हा त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. ते तात्काळ म्हणाले, शास्त्रीजी, संधी मुळीच सोडू नका. काय योगायोग आहे पहा. अपमान झाला म्हणून आपण इथून तडकाफडकी निघून जायचा विचार करत होतो आणि आता केवढे मान सन्मान दाराशी आलेत. देवाचीच तशी काही योजना असली पाहिजे. म्हणूनच आणखी 2 दिवस थांबण्याची बुद्धी तेव्हा देवाने आपल्याला दिली, नाहीतर हा सुयोग आलाच नसता. तेव्हा डॉक्टर कॉम्प्टन यांची ऑफर मान्य करा. तिथून निघेपर्यंत मगनबाईंचा असाच घोषा चालला होता. यथावकाश जपानच्या सिमिझू गावी भरवली गेलेली 2य विश्वतत्त्वज्ञान परिषद संपली. एकमेकांचा निरोप घेताना ते देशोदेशीचे तत्त्वज्ञ हेलावून गेले होते. जवळपास 15-20 दिवस त्यांनी एकमेकांच्या सहवासात व्यतीत केले होते. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात हुरहुर दाटून आली होती. पांडुरंग शास्त्रींनीही सर्वांचा प्रेमानं निरोप घेतला. डॉक्टर सिन्ने गामीचा निरोप घेताना ते म्हणाले, आपण मला इथे येऊन विचार मांडण्याची संधी दिलीत. अहो, मी तुमचे आभार मानले पाहिजेत. तुमचा मला केवढा सहवास लाभला. रोज संध्याकाळी फिरायला जाताना तुम्ही केवढं विचारधन मला दिलं, म्हणून मीच तुमचे आभार मानतो. एवढं बोलून डॉक्टर सिन्ने गामींनी आपले किलकिले नेत्र आणखी किलकिले केले आणि म्हटलं, डॉक्टर कॉम्प्टन यांचं अमेरिकेत फार मोठं वजन आहे. हां, त्यांची ऑफर म्हणजेच अमेरिकेची ऑफर आहे, विसरू नका. आणि खरं सांगू का, तुम्ही तात्काळ त्यांना होकार द्या. तुमच्या कार्यानं जर तिकडे वैचारिक क्रांती घडून आली तर 3रं महायुद्ध तरी टळेल. कोणत्याही राष्ट्रावर अणुबॉम्ब पडणार नाहीत. अवश्य विचार करा त्यांच्या ऑफरचा. अवश्य. दोघांनी हस्तांदोलन केलं. मग डॉक्टर सिन्ने गामींनी चटकन कमरेत झुकून त्यांना अभिवादन केलं. पांडुरंग शास्त्रीही कमरेत झुकले. मग सर्वांचा निरोप घेऊन पांडुरंग शास्त्री मगनबाई समवेत तिथून निघाले. न्यू इंडिया ॲश्युरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी टोकियोपर्यंतची सारी व्यवस्था केलीच होती. मोटारीत बसून पांडुरंग शास्त्री निघाले तरी त्यांचं मन मात्र बराच काळ रिमिझू गावीच रेंगाळत होतं. गेल्या 12-15 दिवसातले कित्येक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होते. त्या प्रसंगाची उजळणी करताना मनात एक प्रकारची हुरहुर दाटून येत होती. त्या आठवणीमधून डॉक्टर कॉम्प्टननी दिलेली ऑफर डोकं वर काढत होती. हिंदुस्थानात परतल्यानंतर ते आपला निर्णय डॉक्टर कॉम्प्टनना कळवणार होते. निर्णय काय होणार होता हे त्यावेळी तरी त्यांना सांगता आलं नसतं.
विमान जेव्हा सांताक्रूझ विमानतळावर उतरलं तेव्हा पांडुरंग शास्त्रींचं मन शांत होऊन गेलं होतं. त्यांच्या मनानं ठाम निर्णय घेतला होता. संपूर्ण विमान प्रवासात त्यांनी विचारमंथन केलं होतं आणि अमेरिकेला मुळीच जायचं नाही हा विचार त्यांच्या मनात स्थिरावला होता. हिंदुस्थानातल्या हजारो लाखो दुःखित पीडित बांधवांना यशस्वी आणि सुखकारक जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी इथूनच कार्याला प्रारंभ करायचा हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. त्या प्रसंगामधून कार्यारंभ करण्याची सूचना भगवंतानंच दिली आहे असा त्यांना विश्वास वाटत होता. भगवंतानंच जर अशी सूचना दिली असेल तर कार्यसिद्धी निश्चितच होईल अशी त्यांची धारणा बनली होती. म्हणूनच विनाविलंब देवकार्य सुरू करण्याचा त्यांनी तेव्हाच निश्चय केला होता. शिक्षण क्षेत्रापासून त्या कार्याला प्रारंभ करण्याचं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. बँकॉक ते बॉम्बे या प्रवासात त्यांना तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना सुचली होती आणि ते विद्यापीठ उभारण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं म्हटल्याप्रमाणे कर्म कधी कोणाला चुकत नाही, मग तो सामान्य माणूस असो अथवा ज्ञानी. प्रत्येक प्राणीमात्राला कर्म करावंच लागतं, त्याची इच्छा असो व नसो. परंतु कर्म करताना कर्माचा बंध तुटायला हवा. त्यातच खरं नैष्कर्म्य असतं. त्यालाच निष्काम कर्म म्हणतात. निष्काम कर्म करत असताना प्रथम चित्ताची शुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्ञानप्राप्तीची सिद्धीपदरात पडते. साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार झालेले पुरुष सुखदुःखाच्या पलीकडे जातात. ते जीवनमुक्त होतात, ब्रह्मरूप बनतात. साधक स्थितप्रज्ञ झाला म्हणजे तो ज्ञानाची एक एक पायरी चढायला लागतो आणि अखेर ब्रह्मरूप प्राप्त करून घेतो. ज्ञानमार्गावरून गेलेला साधक अशा तऱ्हेनं मोक्षास पात्र ठरतो. निष्काम कर्म करणं किंवा स्थितप्रज्ञ बनणं म्हणजे सर्वसंग परित्याग करून रानामनात जाऊन राहणं असा अर्थ होत नाही. उलट ज्ञानमार्गावरून जाऊन अंतिम पायरी गाठल्यानंतरही साधकाला कर्म हे करावंच लागतं. आपल्याबरोबर समाजाला स्थितप्रज्ञ वृत्तीनं ज्ञानमार्गावरून नेण्यासाठी त्याला अखेरपर्यंत निष्काम कर्मयोग आचरावा लागतो. वयाच्या 34व्या वर्षापर्यंत पांडुरंग शास्त्री ज्ञानमार्गावरून गेले होते. आयुष्यात अनेक चढ उतार होत असताना त्यांच्या ज्ञानसाधनेत मुळीच खंड पडला नव्हता. त्यांनी जी ज्ञानसाधना केली होती ती समाजासाठी केली होती. वैयक्तिक ऐहिक उत्कर्षासाठी त्यांनी मुळीच ज्ञानार्जन केलेलं नव्हतं. जे काही करायचं आहे ते समाजासाठी करायचं आहे ही जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती. आत्मोन्नतीसाठी मात्र त्यांनी आजपर्यंत अपरंपार ज्ञानार्जन केलं होतं. वेगळी ज्ञानसाधना केली होती. गीतेमध्ये भगवंतानं सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्गावरून गेलेल्या स्थितप्रज्ञाला इतरांच्या उन्नतीसाठी निष्काम कर्मयोग आचरावा लागतो. पांडुरंग शास्त्रींच्या बाबतीतही तेच घडणार होतं. आता खऱ्या अर्थानं निष्काम कर्मयोगाला प्रारंभ होणार होता. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.